नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आर्य समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती। तर पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल सन 1875 मध्ये कधी 10 एप्रिल सन 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना ही केलेली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पंजाब राज्याची अधिकृत भाषा कोणती आणि तिची लिपी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, अधिकृत भाषा ही पंजाबी आहे आणि लिपी कोणती आहे तर ते गुरुमुखी। तर पहा, पंजाबी ही पंजाब या राज्याची अधिकृत भाषा असून ती गुरुमुखी या लिपीमध्ये लिहिली जाते, जिचा विकास पहा शिखाचे दुसरे गुरु अंगद देव शिखाचे दुसरे गुरु अंगद देव यांनी केलेला होता। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणाला द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी। तर पहा, दादाभाई नौरोजी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक मानले जाते, ज्यांना पहा द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, चार्ल्स बॅजेज। तर पहा, चार्ल्स बॅजेज यांनी 19व्या शतकामध्ये कधी 19व्या शतकाच्या सुरुवातीला यांनी पहा पहिल्या तांत्रिक संगणकाचा आराखडा तयार केलेला होता, म्हणून यांना संगणकाचे जनक असे म्हटले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, पिंपळ, ज्याला की बोधिवृक्ष असे म्हणून संबोधले जाते। तर बोधिवृक्ष हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते बिहार या राज्यामध्ये आहे। तर पहा, बिहारमधील गया येथे निरंजना नदीच्या काठावर एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना पहा 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झालेली होती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती ही पिंपळ बोधिवृक्ष या वृक्षाखाली झालेली होती। प्रश्न क्रमांक 7, दाजीपूर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र। तर पहा, दाजीपूर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ती सन 1958 मध्ये कधी सन 1958 मध्ये, जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। कुठे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असून याला पहा राधानगरी या नावाने ओळखले जाते। कोणत्या? राधानगरी वन्यजीव अभयारण्य म्हणून दाजीपूर राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जाते, जे की रानगव्यासाठी ते प्रसिद्ध आहे। आणि दाजीपूर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, दाजीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, आधुनिक मराठी कवीचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, केशवसूत। केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे तर ते कृष्णाजी दामले। कोणाचे? कृष्णाजी दामले यांचे केशवसूत हे टोपण नाव आहे। तर यांनी पहा मराठी कवितेत आशय आणि विषयाच्या बाबतीमध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती, म्हणून यांना आधुनिक मराठी कवीचे जनक असे म्हटले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2।
प्रश्न क्रमांक 9. स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सी राजगोपालाचारी. तर पहा सी राजगोपालाचारी यांनी सन 1948 ते सन 1950 तरी सन 1948 ते सन 1950 या काळामध्ये पहा त्यांनी भारतीय गव्हर्नर जनरल हे पद त्यांनी भूषवलेले होते. तर हे जे पद भूषवणारे आहेत तर ते पहा एकमेव भारतीय व्यक्ती ठरलेले होते. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 2. स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी होते. प्रश्न क्रमांक 10. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. तर पहा रत्नागिरी या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती होते? तर ते 1122 किती 1122 इतके होते, जे की 1000 पुरुषामागे स्त्रिया, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे 2011च्या जनगणनेनुसार. प्रश्न क्रमांक 11. CPU पूर्ण रूप काय आहे? तर CPU फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा होतो. तसेच पहा CPUला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? संगणकाचा मेंदू असे CPUला म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ. तर पहा या हे जे जीवनसत्व आहे तर ते पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. याच्या अभावामुळे अंधारात किंवा कमी प्रकाशात स्पष्ट दिसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2 रातआंधळेपणा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कन्याकुमारी. कन्याकुमारी हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते तामिळनाडू. कोणत्या? प्रश्न क्रमांक 13. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कन्याकुमारी. कन्याकुमारी हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते तामिळनाडू. कुठे? तामिळनाडू या राज्यामध्ये असून पहा हे भारताच्या मुख्य दक्षिणेकडील टोक आहे. तर इंदिरा पॉईंट हे पहा भारताचे टोक आहे. काय? भारताचे टोक आहे इंदिरा पॉईंट. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? प्रश्न क्रमांक 13. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कन्याकुमारी. कन्याकुमारी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते तामिळनाडू. कुठे?
तामिळनाडू या राज्यामध्ये असून पहा ते भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे. तर इंदिरा पॉईंट हे पहा भारताचे टोक आहे. काय? भारताचे टोक आहे इंदिरा पॉईंट. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कन्याकुमारी. तर कन्याकुमारी हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते तामिळनाडू. कुठे? तामिळनाडू या राज्यामध्ये असून पहा ते भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे. तर इंदिरा पॉईंट हे पहा संपूर्ण भारताचे टोक आहे. इंदिरा पॉईंट हे संपूर्ण भारताचे टोक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सिद्धार्थ गौतम. तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झालेला आहे? तर ते लुंबिनी. कुठे? लुंबिनी, जे की नेपाळ या देशामध्ये आहे. कुठे? नेपाळ या देशामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव हे सिद्धार्थ होते. प्रश्न क्रमांक 15. इन्सुलिनचा वापर मुख्यत्वे कोणत्या आजारावर उपचारासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मधुमेह. तर पहा इन्सुलिनचा वापर हा मुख्यत्वे मधुमेह या आजारावर उपचारासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 943. म्हणजे 1000 पुरुषाच्या मागे 943 स्त्रियाची संख्या. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर हे 943 इतके होते. प्रश्न क्रमांक 17. इन्क्लाब जिंदाबाद या घोषणेला लोकप्रिय करणारे नेते कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग. तर पहा इन्क्लाब जिंदाबाद ही जी घोषणा आहे तर ती पहा मुळामध्ये कवी हसरत मौलानी. कोण आहे? कवी हसरत मौलानी यांनी कवी हसरत मौलानी यांनी पहा इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा लिहिली होती आणि भगतसिंग यांनी पहा इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा लोकप्रिय केलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. भारतात सर्वात प्रथम सूर्योदय कोणत्या राज्यामध्ये होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. तर पहा अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर ते पहा भारताच्या सर्वात पूर्वेकडील राज्य आहे. त्यामुळे तेथे सूर्य सर्वात आधी उगवतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 भारतात सर्वात प्रथम सूर्योदय हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 19. MS वर्डमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी कोणते शॉर्टकट की वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 Ctrl+S. तर पहा MS वर्डमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S ही शॉर्टकट की वापरतात. प्रश्न क्रमांक 20. महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती ही योजना कोणत्या राज्याने राबवलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. तर कर्नाटक या राज्य सरकारने पहा महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती ही योजना राबविलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक घटनादुरुस्त्या कोणत्या वर्षी झाल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1976. तर भारतीय राज्यघटनेमध्ये पहा सर्वाधिक घटनादुरुस्ती या सन 1976 या वर्षी झालेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती परमनंट मेमोरी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3
रोम. रोमचा फुल फॉर्म काय आहे तर ते रीड ओन्ली मेमोरी. तर रोम ही परमनंट मेमोरी आहे. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, उत्तर प्रदेश. तर 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हे उत्तर प्रदेश आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे तर ती सिक्कीम. कोणत्या? सिक्कीम या राज्याची आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 24. झाडाची पाने कोणत्या द्रवामुळे हिरवी दिसतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल. तर झाडाची पाने ही पहा क्लोरोफिल या द्रवामुळे ती हिरवी दिसतात. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियम उत्पादक राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर ओडिसा हे राज्य भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियमचे उत्पादक राज्य आहे. प्रश्न क्रमांक 26. बृहन्मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सन 1990. म्हणजेच 1 ऑक्टोंबर सन 1990मध्ये पहा बृहन्मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लहान मेंदू. तर शरीराचे तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदू याद्वारे ते केले जाते. प्रश्न क्रमांक 28. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या शहरात झाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सातारा. तर सातारा या शहरामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे झालेले आहे. प्रश्न क्रमांक 29. रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 टॅपिंग. तर पहा रबराच्या झाडाला छेद देऊन त्यातून येणारा पांढरा चीक गोळा करण्याच्या प्रक्रियेला टॅपिंग असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30. भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 6. तर पहा सुरुवातीला म्हणजेच जेव्हा नवीन संविधान तयार करण्यात आले होते तेव्हा पहा भारतीय संविधानामध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते. तर या 7मधून संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्क वगळण्यात आला, राहिले मग 6. तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 31. PDF पूर्ण रूप काय आहे? तर PDF पूर्ण रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. PDF पूर्ण रूप हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट असा होतो. तर PDF ही जी फाईल फॉर्मेट आहे तर ती पहा एडोबी या कंपनीने विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू हा भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नायट्रोजन. तर विद्युत बल्बामध्ये पहा नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. प्रश्न क्रमांक 33. अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सन 1904. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही सन 1904मध्ये कोणी केलेली आहे तर ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये या संघटनेची स्थापना ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 34. क्षय किरणाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 वैद्यकीय निदान. तर क्षय किरणाचा उपयोग हा वैद्यकीय निदान या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 35. 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रीय विज्ञान दिन. तर 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो पहा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.